नमस्कार, मी शुभांगी आणि खूप खूप स्वागत तुमचं आपल्या शुभांगी ब्लॉगमध्ये. तर सध्या चालू आहे हळदी कुंकाचा सीझन, बोरन्हाण्याचा सीझन. आणि आज परत एकदा मी हळदी कुंकाला आणि बोरन्हाण्याला चालली आहे. आमच्या गल्लीमध्ये बोरन्हाणं आहे, तर चला माझ्यासोबत तुम्हाला दाखवते मी कुठे चालली हळदी कुंकाला आणि बोरन्हाण्याला. चला. तर इथे मुकूचे बोरन्हाणं, इथे मी आली. इथे मस्त रांगोळी काढलेली त्यांनी. इथे छान तुळशीजवळ दिवा लावलेला आहे. आणि हे बघा, इथे पण रांगोळी काढली, छान डेकोरेशन केलं आहे त्यांनी मस्तपैकी. बोरन्हाणं कोणाचे तुम्हाला दाखवते मी. ते बघा, ही आहे पूजा. हॅलो पूजा. तर पूजाच्या बाळाचं कुकूचं बोरन्हाणं आहे. पूजा खूप छान दिसते. आणि हे बघा, खूप छान डेकोरेशन केलं. आला का वहिनी तुम्ही पण? अरे वा वा, क्या बात आहे, मस्त एकच नंबर. आणि इथे हळदी कुंकू पण आहे, त्यामुळे तिने इथे ना मस्त पैठणी काढून आहे ना, त्याच्यामध्ये तिळाचे दागिने काढले. हे बघा, इथे सगळे बोरन्हाण्याचे बोरं, खोबरं, गाजर सगळं ठेवलेलं आहे. वाटाणे, गारम, तीळ वगैरे सर्व ठेवले. मस्त याचं डेकोरेशन केलं आहे. खूप छान केलं पूजा. आणि इकडे ताट वगैरे भरून ठेवलेले आहे. हे बघा, इथे मस्त डेकोरेशन केलं आहे. इथे बोरन्हाणं असं लिहिलं आहे. याच्यावर वेगळे वेगळे मस्त हे लावलेले आहे लहान बाळाचे. ते खुर्ची ठेवली बाळाला बसण्यासाठी. इथे ह्या पॉटमध्ये सगळं बिस्किट वगैरे, बोरन्हाणं सगळं साहित्य. इथे गोपाळकृष्ण आहे का? अरे वा, क्या बात आहे. आणि सगळी तिने खूप खूप सुंदर तयारी केलेली आहे. आणि आता इकडे बाळा गोपाळ जमा झालेले सगळे. हे बघा, ही मुलं आलेली बोरन्हाण्याला. तर इथे त्यांचे नातेवाईक मंडळी, घरातील काही सदस्य बसलेले आहे नाही का. आणि बघा, ह्या आवाला आहे सगळ्या महिला मंडळ. अजून बाकीचे यायचे बाकी आहे का? तर इथे पूजाच्या बाळाच्या बोरन्हाण्याला आली मी, पण अजून बायका बाकी यायच्या. तर तोपर्यंत मी शेजारी ना आणि त्या वहिनींकडे हळदी कुंकू आहे, तर तिकडे जाऊन येते. वहिनी आली बरं का मी. हो हो, हे बघा, ह्या बाळाच्या आजी काय छान दिसते. वा, वाटल्या बाळ ते मस्त पाहिजे. मी हळदी कुंकाला जाऊन येते आणि त्याकडे हळदी कुंकाला जाऊन. हां ठीक आहे, या. तर चला, आता हळदी कुंकाला जाऊन येते, नंतर बोरन्हाण्याची शूटिंग तुम्हाला दाखवते. चला चला. आणि इथे आमच्या शेजारीचा अनिता वहिनी राहिला, त्यांच्याकडे आली मी हळदी कुंकाला. त्यांनी पण मस्त पायरी छान रांगोळी काढलेली बघा. इथं पोरांचा कल्ला चालू आहे. पोरं इथे मस्त रांगोळी आहे. हो काय ग? हॅलो, आली का तू? हे वहिनी आलाय. हॅलो हॅलो. आमच्या गल्लीतलं महिना म्हणलं सगळं येऊन गेलं. आता मी हळदी कुंकू घेतली. हो, मग सगळ्यांची शूटिंग केला. अहो काय मग काय होत्या बघा, वाटतं सीता रिटा. अनिता वहिनी आहे, काय छान दिसत आहे. मस्त मस्त. चला, मला हळदी कुंकू द्या, बोरन्हाण्याला जायचे. चला. यांनी मस्त आहे बघा, यांनी पण छान डेकोरेशन केलंय. आणि यांचं लक्ष्मीवेर इथे. हे बघा, हे त्यांचं घर. आणि इकडे मस्तपैकी ना फुलदाणी मस्त इथं फुलं हे केले बघा. छान केले बरं का वहिनी. हे पण आमच्याकडे होतं हे पहिलं, आता एवढंच नाही आहे. मस्त आवरलं आहे त्यांनी पण ग. आता हळदी कुंकू घेते आणि बोरन्हाण्याला जाते. पटकन मला हळदी कुंकू देऊन टाका. आता आणि त्या वहिनीकडे हळदी कुंकू घेते मी. द्या वहिनी मला हळदी कुंकू. हळदी कुंकू दिलं वहिनी. आता वाण घेते. काय वाण आहे बघू. अरे वा वा, टोकरी मस्त छान आहे. फ्रीजमध्ये ठेवायला आहे ना. असं आलं वगैरे, लसूण सोलून लसूण आणि आलं फ्रीज ठेवायला. हां, मस्त. गवारच्या शेंगा ठेवायला सुक्या. हां, छान आहे छान आहे. मस्त वाण दिले त्यांनी. चला, आता वाण घेते ना, हळदी कुंकाला जाते. चला. आणि हळदी कुंकाला जाऊन येईपर्यंत हे बघा, सगळ्या महिला आलेल्या आहे बोरन्हाण्याला. सगळे बसले. थोड्याच वेळात बोरन्हाण्याच्या कार्यक्रमाला इथे सुरुवात होती.
लावला असेल ना नुसतं. तर आमच्या गल्लीमध्ये पाटील वहिनी आहे राहायला. पाटील वहिनी म्हणजेच मोकूच्या आजी. तर त्या माझ्या चांगली मैत्रीण आहे. तर त्यांनी पूजाच्या डोहाळे जेवणाच्या वेळेस पण मला शूटिंग करायला बोलवलं होतं, पण मला काही जमलं नाही. तर त्यांनी मला आज आवर्जून सांगितलं की ताई शूटिंग करा. आणि हे बघा आम्ही आलो आहे आणि सर्वांनी मुकूला ओवाळलं आणि त्यानंतर पूजाने सर्वांना हळदी कुंकू वगैरे दिलं. आणि बोरणानं म्हटल्यावर सगळे गल्लीतले लहान बालगोपाल आले होते, त्यामुळे इथं एकच कल्ला झालेला आहे. तर पूजा एकीकडे हळदी कुंकू देते आणि एकीकडे पोरांचा कल्ला मस्ती चालू आहे. तर त्यांनी आलेल्या बायकांसाठी दूध पण आणलं होतं. आणि ही बघा ही दिदी दूध वाटते सर्वांना. पूजा भाऊ काय वाण आणले? तू पण डबे आणले का? अरे वा छान छान छान. हे बघू काय वाण दिले पूजानी? हे डबे दिले का? अरे वा सगळ्या आमच्या गल्लीचं बघा किती एक विचारी सगळ्यांनी सारखेच वाण आणले. तुझं कोणी रोहिणी? माझं पण येतोय. आणि बोरणानं आणि हळदी कुंकू आणि बाळांची गर्दी पुऱ्याचा खूप गोंधळ होऊन गेला आणि खूप खूप गर्दी गोंधळ झालाय ते मला. आणि इथे बोरणानं पण आणि हळदी कुंकू पण आणि लहान बाळांची गर्दी खूप खूप गोंधळ झाला पूजाचा बिचारीचा. आणि आता पूजा मला वाण देते. पूजा खूप छान झाला सगळा कार्यक्रम. काय पडतं पूजा? आणि हे बघा पूजाने ना सासूबाईंचा आशीर्वाद वगैरे घेतला आणि खूप छान आफ्टरऑल कार्यक्रम झाला. चला येते मी आता. आणि हे बघा हे एक पिल्लू आहे. याच्या बोरणाला मी गेलो ते पण शूटिंग करता नाही आलं. इथं मूड खराब झालाय. आणि खूप खूप पाहुणे असल्यामुळे बघा ह्या घरच्या पाहुण्या नेमक्या राहून गेल्या. मग आता त्या परत बोरणाला सेलिब्रेशन करताय. बघा हे बाळ छोटंसं हां. हे बघा ही आहे मुकू. मुकू आणि मुकू खूप छान राहिली. मुकू अजिबात रडली नाही बोरणाला. तिला पण अशी उभी कर ना उभी. नाही करा सगळे बाळा उभं करा सगळे. ठीक आहे बाळ बापरे तुम्ही सगळे ये पटकन. चला पटकन. ये ग बाई तू पण आता तुम्हीच राहिले. तुझ्या मम्मीचे राहिले. चिडचिड करायला लागली आता. तर अशा प्रकारे हे बघा विकी आणि पूजा यांनी मस्त त्यांच्या बाळाला घेऊन फोटो काढले आणि सगळ्याच नातेवाईकांनी फोटो वगैरे काढले. मला पण शूटिंग करायला लावली. मला म्हणे घरचे राहिले शूटिंग करा. म्हटलं ठीक आहे. मग मी पण त्यांची शूटिंग केली. त्यांना पण आवडत होतं मी शूटिंग करत होते. तर
आणि चला तर अशा प्रकारे आजचा ब्लॉग इथे संपवते. कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग? हळदी कुंकू कसं वाटलं? बोर न्हाणं कसं वाटलं? कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, ब्लॉग बघितल्याबद्दल धन्यवाद. चला तर मग परत भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि हे बघा, यांचं फोटोशूट अजून चालूच आहे. चला बाय. कुठे गेली माई? कुठे गेली?